नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। देशभरात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर जालन्यात महानगरपालिका प्रशासन आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। विविध पक्षांनी आपल्या कार्यक्रमाच्या वेळी शहरातील विद्युत खांबांवर लावलेले पक्षांचे झेंडे तातडीने काढण्यास सुरुवात केली आहे, तर महानगरपालिकेच्या कर्मचारी देखील मोठ्या क्रेनच्या सहाय्याने अंबड चौफुली ते इंदेवाडी रोडवरील झेंडे काढताना दिसतात। लोकसभा निवडणूक कायदा सुव्यवस्थेत आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात काल आदर्श आचारसंहिता कामकाजाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे होत होती। अखेर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यास प्रत्येकी 5-5 कोटी रुपये मंजूर झालेत असून काल आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते या दोन्ही पुतळ्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार प्रदीप जयस्वाल यांचे आभार मानलेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। या भूमिपूजनला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले। कारण की आपल्याला आता भाषणामध्ये मी जसं सांगितलं, 1 मिनिट सुद्धा न लावणारे मुख्यमंत्री आहे, ज्यांनी 1 मिनिटामध्ये 5 कोटी रुपये दिले आणि त्या गाडीमध्ये बसल्यानंतर सचिवला सांगितलं ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा GR काढा, 5 कोटी त्या ठिकाणी दोन्हीचाही करा, हे सांगणारे एक ते माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला जवळपास 6-7-8 महिने लागतील। कारण फार मोठं चांगलं आहे। कारण मी जसं की आपण पाहिलं असेल, आता ही पोलीस चौकी म्हणून गेली, ती पोलीस चौकी अशी होती, तर आता ती पोलीस चौकी अशी गेली, कारण की याला मोठं लागणार आहे। आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजाचं, तुमचे बाबासाहेब आंबेडकरजी असतील, त्यांचा स्टॅच्यू चौबाजूने दिसावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी मी करतोय। आणि हे लवकरात लवकर आमचे एरियात चालते बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, ते स्वतः उभं राहून, मी स्वतः उभं राहून, म्हणजे आता याचा देता लागणार आहे। त्याच्यामुळं आज याचं उद्घाटन केलं। 6 या 7 महिन्याच्या आत आपण हे बघण्यासाठी कोणा सांगत नाही, इतकं सुंदर बनवलं आहे दोन्ही ठिकाणचं की लोक बघायला या ठिकाणी येतील। आज मी या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्याबरोबर आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो। महाड पोलादपूर विधानसभेचे आमदार आणि शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावात सुरूच असून वराठी येथील सावित्री नदी किनारी असलेल्या जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालंय। जेटी आणि रस्त्यांमुळे खाडीलगत असणाऱ्या गावांना पर्यटनदृष्ट्या फायदा होणार असल्याचं मत यावेळी बोलताना आमदार भरत गोगावले यांनी मांडलंय। या प्रसंगी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून जवळजवळ 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे, वर्क ऑर्डर झालेलं आहे। त्याचं भूमिपूजन आज निवडणूक लागायच्या अगोदर आम्ही श्रीफळ वाढवलेलं आहे आणि रस्ता पूर्ण झाला, निवडणूक होऊन गेल्यानंतर जोरदार उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवू, त्यावेळेला आपल्या सगळ्यांना पाचारण केलं जाईल। आज थोडा घाई गडबडीत आहे, परंतु या भागामध्ये प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, कुठलाही गाव, वाडी, वस्ती कुठल्याही विकास कामापासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी मी तर आहेच। आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, इतर कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून या संपूर्ण खाडीपट्ट्यामध्ये दोन्ही बाजूला तुडील विभाग आणि तिकडचा वहूर विभाग
या दोन्ही विभागामध्ये कुठल्याही गावामधलं एकही काम विकासाचं शिल्लक राहणार नाही, हा माझा शब्द आहे मुख्यमंत्र्यांच्या वतीने. जालना गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अवैध गुटखा आणि सुगंधित पान मसाला विक्री करणाऱ्या 3 इसमांना जेरबंद केलं असून यात 4,84,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जालन्यातील एकाच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घनसावंगी येथे एका वाहनात गुटखा ठेवला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तपास करत इतर 2 व्यक्तींना आणि गुटखा ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मंठ्याच्या आठवडी बाजारात धारधार चाकूने वैष्णवी गोरे यांचा खून करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेख अल्ताफ असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव असून एकतर्फी प्रेम प्रकरणातून आरोपीने खून केल्याचं समजलं आहे. सदर आरोपी हा वैष्णवी गोरे हिचा शाळेत असल्यापासूनचा पाठलाग करत होता. माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता. याला कंटाळून वैष्णवी शाळा सोडून दिली व तिच्या घरच्यांनी तिचे जालन्यातील एका व्यक्तीशी लग्न लावून दिले. तो राग डोक्यात ठेवून वैष्णवी माहेरी आली असता आरोपीने भर आठवडी बाजारातच तिचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि संपूर्ण तपास करत काल न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळील हॉटेल जगदंबा येथे एक भीषण घटना घडली आहे. अविनाश बाळू दानवे असे मृताचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. शनिवारी रात्री अविनाश त्याच्या 3 मित्रांसह हॉटेलमध्ये जेवत होता. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर सर्वजण आपापसात बसून बोलत होते. दरम्यान हॉटेलमध्ये 2 जण घुसले. एका मारेकरीने पॉइंट ब्लँक रेंजवर मागून गोळीबार केला. त्यानंतर एका मागून एक गोळ्या झाडण्यात आल्या. आणखी काही लोक तिथे पोहोचले. त्यांच्या हातात तीक्ष्ण हत्यारे होती. त्यानंतर त्यांनी अविनाशच्या मानेवर आणि शरीरावर एकामागून एक वार करायला सुरुवात केली. या दरम्यान अविनाश रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि मरण पावला. अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रात काल दुपारी एका पाणवठ्याजवळ वनमजुरांना एक 8 वर्षीय मृत नर बिबट्या हा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याची तपासणी केली. कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनानंतरही बिबट्याचा मृत्यूचे कारण स्पष्ट झालं नाहीये. 2 बिबट्यांच्या झडपीत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक यांच्यासह कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर येथील मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने काल सकाळी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मल्हार प्रतिष्ठानचा 7वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप वैद्य, सरपंच महेश गारठे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता जाधव, नेताजी देशमुख, युवा नेते गणेश देशमुख, सौदागर वैद्य आदी उपस्थित होते. वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळवला जाणार असून हा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघात खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केलेला असल्याने यंदा WPL ला नवा विजेता मिळणार आहे हे निश्चित झालंय. इतकंच नाही तर या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला तरी त्या संघाच्या फ्रँचायझीने हे पहिले विजेतेपदही ठरणार आहे. कारण या दोन्ही संघाच्या फ्रँचायझीला अद्यापही IPLचे विजेतेपद जिंकता आलं नाहीये. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.